तर नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो पहिल्यांदा. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग असा आहे की चांगलाच असणार आहे, कारण आज आहे आपला शिमगा कोकणकरांचा. तर मित्रांनो, आज आपला शिमगा आहे. तर आता मी शिमग्यावरती चाललो आहे वाडीमध्ये. आमचा वाडीमध्ये शिमगा असतो. तर चाललो आहे आणि तुमच्या सहकुटुंब सहपरिवारास हार्दिक शुभेच्छा शिमग्याच्या. आणि आता व्हिडिओला सुद्धा स्टार्ट करूया. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगायची गोष्ट झाली की काल आम्ही माड आणलेला आणि तो आता होलीचे जे आमचे स्थान आहे तिथे आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो तिथे माड आहे. तर माझ्यासोबत आता स्वराज सुद्धा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, पाहू शकता तुम्ही 2025चा आपला सुरमाड आहे अशा पद्धतीने. आणि आपला जो शिमगा आहे तो फक्त चाफे मधलेवडीचा हा शिमगा असतो, एकाच वाडीचा. आणि समोर पाहू शकता तुम्ही जे आम्ही 11 दिवस होळी लावलेली ते जे आमचं ठिकाण आहे. आणि हा बघा, हा माड आहे असा सुरमाड याला बोललं जातात. तर आमच्या इकडे सुरमाड आणला जातो. तुमच्या इकडं कोणत्या पद्धतीने आणला जातो कमेंट करा. तर मित्रांनो, आमचा यावर्षीचा शिमग्यातील हा होम असणार आहे अशा पद्धतीने. आणि समोर पाहू शकता आपलं मंदिरसुद्धा आहे आणि स्वराज भाऊ आहे आपला. हा बघा, श्री चंडिका देवी मंदिर चाफे मधलेवाडी. आणि समोर शुभमदाचं दुकानसुद्धा आहे कलिंगडाचं. तर मित्रांनो, पाहू शकता आमचे पालखीचं जे स्थान आहे आणि हे आपलं मंदिर श्री चंडिका देवी आईचं अशा पद्धतीने आहे. समोरचा परिसर सुद्धा खूप सुंदर आहे. तर मंडळी, जो तुम्ही समोर परिसर बघताय तो शिमग्याचा आहे. आणि युवा निर्मित प्रस्तुत जे शिमगा उत्सव निमित्त सॉन्ग आलं ते पाहू शकता तुम्ही या साईडला. आणि युवा निर्मित प्रस्तुत या यूट्यूब चॅनलवरती 1 जानेवारीला पडला आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा आणि सर्वांचा सपोर्ट असू द्या. या सॉन्गवरती मस्त सॉन्ग आहे. तर मंडळी, पाहू शकता तुम्ही आपल्या वाडीतील सर्व मंडळी जमलेत. आणि हे जे चिवे बांधले जात आहेत तर ते कशासाठी, म्हणजे जो आपण माड खेळवणार आहोत तो उचलण्यासाठी आपल्याला बरं पडेल, म्हणजे हलका जाईल माड. त्यामुळे हे चिवे बांधले जात आहेत साईडून. आणि आता थोडी मंडळीसुद्धा जमायला लागले आणि बघूया आता. तर मंडळी, पाहू शकता आता माडसुद्धा खेळवायला सुरुवात केलेली आहे आपल्या वाडीतील सर्व मंडळीने. आणि अशा पद्धतीने माड नेण्याची प्रथा तुमच्याकडे सुद्धा आहे का कमेंट करा. आणि आता बघूया आपला चाफे मधल्यावडीतला शिमगा. तर चला मित्रांनो. तर मंडळी, आपला माड इथपर्यंत आलेला आहे आणि आपल्या वाडीतील गुरव आता माडाची पूजा करत आहे. पाहू शकता या साईडला तुम्ही. तर मंडळी, पाहू शकता आपण तिथून माड आणलेला आहे खेळवत. आणि आता ही जी कांडल आहे माडाची, तिथे आपण माड उभा करणार आहोत. त्या कांडलीमध्ये माड खेळवला जाईल सुंदर प्रकारे. आणि या व्हिडिओमार्फत तुम्हाला बघायला सुद्धा मिळेल.
स्वराज भाई तर मंडळी अशा प्रकारे आपला सुरमाळ सुद्धा उभा झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. आम्ही यावर्षी एवढ्या उंचीचा सुरमाळ आणलेला होता. इकडे सर्व मंडळी सुद्धा आहेत आपली वाडीत. तर मंडळी आपला शिमग्यातील माळ जेव्हा उभा राहतो तेव्हा पुजारी आता माडाची सुद्धा पूजा करतील आणि समोर आपला शिमग्याचा होम आहे तर तिकडची सुद्धा पूजा केली जाईल. तुम्ही बघा व्हिडिओ मार्फत. आणि मंडळी खाली पाहू शकता फनी मुवमेंट आपले राकेश भाऊ फुल राड्यामध्ये नाचत आहे. त्यांना माहीत नव्हतं आपण व्हिडिओ करतोय तरी पण नाचतात आहे. बघा परत एकदा पुन्हा एकदा बघा फुल जल्लोष शिमग्यातील. तर मंडळी पाहू शकता तुम्ही आपली आता आई चंडिका देवी साडीवरून बाहेर निघाले शिमग्याला खेळायला. आणि आता आधी पहिल्यांदा माडाच्या भोवती फेऱ्या घातल्या जातील आणि आपला जो होम आहे तर त्याच्या भोवती 5 फेऱ्या मारल्या जातील आणि नंतर मग होम पेटवला जाईल. आणि तुम्हाला आता समजेलच व्हिडिओच्या माध्यमातून तरी पण मी सांगितलंय.
पेटे कुठे पेटे इडली टकली आज झेंडा झाले. तर मंडळी आपली आता पालखी माडाच्या कांड्यामध्ये वीज आहे आणि सर्व मंडळी नाचवते पालखी. आता बघा तुम्ही.
तर मंडळी आपली पालखी वगैरे सर्व नाचवून झालेत आणि आता माडाच्या कांडलीमध्ये बैल उभे राहिलेत. हे बघा आणि सर्व बायका व सर्व मंडळी आता माडाच्या पाया पडतील आणि तिकडे हो माहिती तिकडे सुद्धा पाया पडून येतील. तर मित्रांनो आपला ब्लॉग कसा वाटला आवर्जून कळवा. आणि मित्रांनो आपला हा भरपूर दिवसांनी सुद्धा ब्लॉग पडला आहे. तर मित्रांनो आता 10वीची परीक्षा वगैरे संपूर्ण झाले त्यामुळे काय टेन्शन नाही आणि आता ब्लॉगसुद्धा वेळेवर पडतील. आणि तुम्ही कोण चॅनलवर नवीन असाल त्याने लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत चला.